मुकेश मडवी आणि सागर पाटील ही सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते. सलामीची जोडी मैदानावरती झाली आहे दाखल. गेम ऑन लाट्सपुला या जवळात मैदानावरती येणाऱ्या काळामध्ये फक्त धरणा गाव नाही तर ह्या सगळ्यांना देखील गुगलवरती सर्च केलं जाईल की सकाळी 5 वाजेपर्यंत मॅच कुणी भरवली. नितीन शेटकिणी, नितेश पाटील, शिवाजीदादा पाटील आणि आपले इंजिनियर निहाल शेठ ठाकूर. नितेश, एक प्रश्न मला नेहमी पडतो की निहाल इंजिनियर झाला कसा? एक काळ होता, जुन्या आठवणी जाग्या झाल्या की माहितीये मग नितेशला सगळ्या गोष्टी. मॅच 3 ओव्हरची आहे या जवळात आपण मैदानाच्या आत. नाही पण तुमच्याकडे डिग्री काय ती मॅटर करते ऑलवेज. पहिला बॉल मिड ऑनच्या डोक्यावरनं काढला सरळ लॉंग ऑनला सीमा पार आणि पहिल्याच बॉल वरती चौकारानं केली आहे मुकेश मडवीनं. एक दमदार, दर्जेदार, रुबाबदार सुरुवात. 3 षटकांचा सामना, कमीत कमी 35-40. कालच्या रात्रीची मॅच आणि बनल्या होत्या रन्स 23. एका हाती सामना जिंकला होता. जीवदानी बामण डोंगरीनं. इथे लाईन सुंदर आहे. गुडलेन स्पॉट वरती आला 4. त्यानंतर वाईड यॉर्कर, त्याच्यावरती आला डॉट बॉल. उसाटणीचे क्रिकेटर्स आपण पाहिले तर पॉवर प्ले मध्ये सर्वाधिक रन्स जर कोण बनवून देत असेल तर त्यापैकी एक आहे मुकेश. हाफ ट्रॅकर ऑन साइडला वळवलाय. पॉवर प्ले सुरू आहे गॅप मध्ये. सेकंड बाउंड्री येईल मुकेशच्या बॅट मधून आणि हा लगातारचा अगदी चौकार डॉट नंतर 4 हे चित्र मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. अजूनही अनेक सारे ऑनलाईन प्रेक्षक आपल्या सोबत जोडले गेलेत. वेलकम बॉस, स्वागत तुम्हा सगळ्यांचं. 150 170 170 प्रेक्षक सध्या आपल्यापेक्षा जोडले गेलेत. काही वजनदार आहेत, काही दमदार आहेत. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं. समजण्या वाले को क्रिश इशारा काफी आहे. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळते आतापर्यंत 8 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतील. हा फुल टॉस, फटका फर्स्टला, मस्त टायमिंग, लॉंग ऑफ, डाऊन दी बॉल, विकेटचं पतंग खेळाडूवाद. रुद्रमाईनं टिपला त्या ठिकाणी झेल. आठला 1 गडी बाद. षटक मार्गस्थ मैदानावरती आपण पाहता त्या ठिकाणी पहिलं क्या बॉलिंग केली होती सूरजनं ग्रामीण वर्ल्ड कप मकर संक्रांत चषकामध्ये. सर्वाधिक अगदी आपण पाहिलं ना बस्ट इकॉनॉमिकल बॉलिंग आणि 5 या गोलंदाजाच्या नावावरती आजही त्या स्पर्धेमध्ये अमर ठाकूरच्या नावावरती एक मोठा रेकॉर्ड सर्वाधिक विकेट्स घेण्याचा. उसाटणे सध्या 8 वरती जाऊन पोहोचली. न्यू बाटा मैदानावरती आलेत अनिकेत ढोपळी. ऑन साइडला क्रॉस बॅटनं टर्न केलाय, चाललाय डगआउट मधनं सेट होऊन येतो अनिकेत. जेव्हा जेव्हा बॅटिंग साठी येतोय एखादा 460चा टेम्पो हायवे वरती धावला की तो ज्या वेगानं सुसाट सुटावा ना तशी मैदानावरती गाडी सुसाट सुटली अनिकेत ढोपरीची. आणि सध्या गिअर अप करणं त्याला चांगल्या प्रकारे माहिती आहे.
धावफलकावरती धावा, पहिलं षटक संपल्यानंतर स्कोर कार्ड वरती 12, विकेट गेली आहे मैदानावरती 1. गुलशन आज स्कोर आपला सोबत. गुलशन म्हणेल पूर्ण वर्षात जेवढे पेन संपले नाही तेवढे या स्पर्धेमध्ये संपणार, कारण रोज आपण पाहता 10 मॅचचं शेड्यूल, 1 ओव्हर नंतर 12 रन स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. फॉर्च्यून इव्हेंट्स करते या स्पर्धेचं अतिशय सुंदर सुपर दर्जेदार असं टेलिकास्ट. गावदेवी चषक धरणा आपण पाहता, धरणा गाव म्हटलं की नेहमीच या चौघांनी सुरुवात छोटी केली आहे, बट शेवट आमचा कसा असेल ते कधीच कोणी सांगू शकत नाही. म्हणून मी या चौघांबद्दल नेहमी म्हणतो, यांच्या मैत्रीबद्दल, हमारी दोस्ती के बारे में आप कभी ना सोच पाओगे, क्योंकि ना हम गिरे ना हमारे उम्मीद के मीनार गिरे, हमें गिराने में कई लोग हजारों बार गिरे, हम गिरेंगे तो उठेंगे भी शौक से, क्योंकि हम दिल रखते बेखौफ और दोस्त रखते शौक से, क्योंकि दोस्ती भी एक अजीब रिश्ता है और जो निभा वह फरिश्ता. ऑन साइडला फटका लाजवाब, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर, सागर पाटीलच्या बॅट मधनं घुटना टेक और ये कडक सिक्सर देख. नुकतीच वलभच्या आमदार चषकाची मालिकावीराची बाईक या खेळाडूला मिळाली. सागर वर्सेस राकेश, उमेश वर्सेस दी आपण पाहता बाटल मैदानात सुरू आहे. सूरज त्याच्या विरुद्ध मुकेश, अनिकेत त्याच्या विरुद्ध सिद्धू, रोहित त्याच्या विरुद्ध कोण, हा प्रश्न आहे. सो तुम्हाला रोहित आणि राकेश दोन पैकी जर एक प्रश्न जरी सोडवता आला नाही ना, तर करावा लागेल परतीचा प्रवास. आणि जर ते दोन्ही क्वेश्चन्स लवकर सुटलं तर सुपर 8 उसाटण्याची पाहता वाट. 18ला विकेट मैदानावरती 1. शफल झाले, जागा बनवली, अपील अपील अपील, स्ट्रॉंग अपील. पूर्ण टीम या ठिकाणी अपील करतीये. चर्चा केली जाल स्क्वेअरलेग अंपायर सोबत. सचिन कडू त्या ठिकाणी उपस्थित आहेत अंपायरच्या भूमिकेत. प्रेक्षकांना विनंती आहे, आपण जास्त आडावडा करू नका मित्रांनो. सचिन कडू आणि त्या ठिकाणी रवी पाटील सर चर्चा करतात एक्झॅक्टली घडलंय काय. थोड्याच वेळात निर्णय आपल्या मुख्य जागेवरती येऊन रवी पाटील सर आपल्यापर्यंत पोहोचवतील. अंपायरिंग केली आज रवी पाटील सरांनी 2 रात्रीमध्ये. उद्यापासून ते उल्वेन नोडला जॉईन होतात. नॉट आउट ऍक्शन रिप्ला आता तुमच्या समोर या पाहूयात. क्लोज कॉल होता, तर मग स्क्वेअरलेग अंपायर्स कडे ते पोहोचले आणि तिकडनं मदत मिळाली की बॅट अँड बॉल इन्व्हॉल्व नाही आहे. लाईन चांगली आहे, लाईन चांगली आहे. टप्पा पडला, सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये चाललाय. डॉट बॉलची होतीये त्या ठिकाणी समाप्ती. चांगली गोलंदाजी करताना आता रोहित पाटीलला देखील आपण पाहता. म्हणून तर म्हणालो की रोहित आणि राकेश या दोन पैकी एक क्वेश्चन पेपर जरी तुम्हाला डिफिकल्ट गेला ना, की तुम्हाला केटी लागली समजा. 18 धावा धावफलकावर. अजून एक लाजवाब बॉल, अपील अपील, इम्पॅक्ट आउटसाइड द ऑफ. स्टिकला देखील मिस करत होता. ते सांगत असताना अंपायर लेग बाईज. अंपायर्सला आज खऱ्या अर्थाने इतका थकवा आला की एका पायावरती उभं राहणं देखील थोडंसं कठीण झालं. आपण पाहिलंय थोडा काळ अगोदर. हॅट्स ऑफ आहे तुम्हाला, ज्या अनुषंगानं आज या स्पर्धेतील आयोजकांवरती असणारं प्रेम आणि त्यातून जे तुम्ही सगळे काम करतात, कौतुकास्पद. फटका फर्स्टला, मिस टायमिंग. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये बॉल अँड कॉटची संधी आणि टीपला या ठिकाणी झेल. बॉल अँड कॉट, फलंदाज बाद. धक्का मैदानावरती लागलाय टीम उसाटणे क्रिकेट संघाला. 2 धावा अगदी सुरुवातीला मैदानावरती येताना दिसले जरूर. आज 101 देखील आपण पाहिले. एकशे 9 धावा देखील आज आपल्याला पाहायला मिळाला. सगळे रेकॉर्ड नितीन दादा आज तुटलेत. दादाचा वाढदिवस आज माझा फिनिश झाला. भरपूर केक्स अजूनही बाकी आहेत. कॅमेरामॅनने जवळजवळ आज पाव किलोचा केक एकट्याने संपवला. अभिनंदन भावा. 19 न्यू बॅटर मैदानावरती अजय भंडारी. अनेक साऱ्या मालिकावीराच्या बाईक सध्या त्याच्या घराजवळ कर्तृत्व नेतृत्व सिद्ध करत असताना भरपूर चांगली दमदार बॅटिंग तो सतत करत आला.
नितीन शेटकेणी, शिवाजी पाटील, नितेश पाटील आणि कुमार निहाल ठाकूर लवकरच कूच्या पुढे श्री लागावा या शुभेच्छा. कठीण आहे बट ऑल द बेस्ट. अंतिम बॉल, शेवटच्या बॉल वरती एक्स्ट्रा रन म्हणजे पुन्हा टाकावा लागेल हा बॉल. 19 धावा होत्या, त्यामध्ये एक अजून ऍड केली जाईल. 2-0 20 लॉस ऑफ 2 विकेट. पहिल्या बॉलवरती षटकार, नंतर 4 निर्धाव, त्यामध्ये 1 विकेट. अंतिम बॉल बॉडी लाईन शरीरावरती जाऊन आदळला, बीट झाला त्या ठिकाणी फलंदाज. अतिशय सुंदर गोलंदाजी करताना आपण त्या ठिकाणी पाहिलं गोलंदाज रोहित पाटीलला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत 20, विकेट गेलेत मैदानावरती 2. आपण म्हणालो कठीण काय, तर आकाश एक बेस्ट एक्झाम्पल आहे नितेश आणि निहाल समोर. अजून मोठं उदाहरण द्यायची गरज नाहीये. क्या हार्डवर्क किया था भाई लोगों ने उसके लिए. आकाशसाठी जी मेहनत या सगळ्यांनी केली खतरनाक होती बाबानो. लव स्टोरी भी सक्सेस होती है, बस दोस्त साथ देने वाला चाहिए, साथ और उसी के साथ अपने माँ बाप भी देने वाला चाहिए. या सगळ्या ट्रू गोष्टी आहेत. अनुभवाचे बोल म्हणून त्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरती स्माइल आहे नितीन दादा. तिथपर्यंतच फक्त बाकी होतं. 20 धावा धावफलकावर, विकेट गेले आतापर्यंत 2. जिंदगी में हार एक दोस्त जरुरी होता. नागाव सदा इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळते. अफाट असा मित्र परिवार, मित्र नाही तर भाऊ नागाव गावाना दिला. थँक्यू सो मच. वी आर लव्ह यू ऑल ऑफ यू ब्रदर्स. 20 ला धावा धावफलकावरती आणि विकेट 2. व्हाईट बॉल, व्हाईट बॉल, व्हाईट बॉल भरपूर लांब. सचिन कडू यांचा इशारा त्वरित येईल. सिद्धूवाला बॉलिंग ट्रॅक वरती 3 ओव्हरची मॅच आणि या क्लायमेटला जरी 30-32 बनल्या तर हे विसरून चालणार नाहीये की मागच्या मॅच मध्ये उसाटणे 34 थांबून आली आहे 4 ओव्हर मध्ये आणि ती मॅच जिंकली आहे किती 13 धावेच्या फरकानं. फटका लाजवाब. कवस मध्ये फुल्ड एकाच एक्शन मध्ये उचलेल, थ्रो केला जाईल, एक सिंगल मिळते. धावफलक 1 ने पुढे जात असताना टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळते 22 लॉस ऑफ 2. फक्त 2.1 चा खेळ झाला. येणारा जर हा डॉट आला 2-2-2-2-2 तुम्हाला पाहायला मला. नागा वन द टॉस, इलेक्ट टू फील्ड फर्स्ट. बॉल तयार. अजून एक सुंदर बॉल. 22 धावा, 2 विकेट्स गेले. 2.2 चा खेळ झालाय. आकड्यांचा खेळ सध्या तुम्हाला पाहायला मिळतो. अजयनं देखील सामना केला. 2 बॉलचा रन्स त्याच्या बॅटमधनं एकही नाहीये. सिद्धूनं 2 बॉल टाकलेत, त्यानं खर्च केलेत धावा 2. 2 सध्या हे चित्र तुम्हाला स्कोरबोर्ड वरती दिसतंय. हा फुल टॉस जाऊन शरीरावरती आदळला आहे. लेग बिफोर विकेट LBW. फुल टॉस वरती देखील फलंदाज लेग बिफोर विकेट बाद होत असेल तर नशीब साथ देत आहे त्या ठिकाणी गोलंदाजाला. आणि कुठेतरी नाराज बॅट वरती बॉल अजय भंडारीच्या. बॅक टू डग आउट. एक मोठी विकेट जाती या मॅच मधली. सागर पाटीलला स्ट्राईक कमी मिळणं ते देखील या मॅच मधलं टेन्शनचं काम राहिलं. नवीन फलंदाज धनंजय हिलाल. उद्या अजून एक बाईक आपल्या सोबत जोडली जाईल. स्टेज भरपूर भव्य आणि दिव्य. ट्रॉफीज अप्रतिम आणि त्याच्या समोर छत्रपती शिवाजी महाराजांची एक सुबक सुंदर अशी मूर्ती. सकाळ हसरी असावी. शिवरायांची मूर्ती नजरेसमोर दिसावी. मुखी असावे जगदंबेचे नाव. सोपे होईल तुमचे सर्व काम. फटका मिस्टामिंग आणि अजून एक विकेट. सागरला स्ट्राईक कधी मिळणार हे सगळं टेन्शन मैदानावरती वाढत चाललंय टीम उसाटण्यासाठी. कारण धनंजय हिलाल तो देखील बाद होता. तर 3 बॉलचा खेळ या ठिकाणी अजूनही शिल्लक आहे. त्यामध्ये अपेक्षा होत्या की एखादा मोठा फटका येईल. आता लगातार 2 बॉलवरती 2 विकेट्स आलेत. 2 बॉल बाकी आहेत आणि हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती येऊन थांबलाय गोलंदाज अमर हिलाल. बॅटिंग साठी आलाय. धावफलकावरती धावा 22.
अपेक्षा होत्या की कमीत कमी 32 ते 33 बनतील. व्यासपीठ तुम्ही पाहता गजबजून भरल्या मान्यवरांनी आणि या ट्रॉफीज तुम्ही पाहू शकता. प्रत्येक ट्रॉफी वरती क्राऊन अतिशय सुंदर डिझाईन्स स्पेशल या टुर्नामेंट साठी करण्यात आलं. नितीन शेटकेणी यांची चॉईस ऑलवेज हार्ड असते. चंद्र आपल्या साक्षीला, आकाश निरभ्र आणि अतिशय सुंदर संघर्ष उसाटणे विरुद्ध मैदानावरती रंगतो टीम नागाव. बॅटची कडा लागलीये का हो, हॅट्रिक कंप्लीट केली आहे गोलंदाज सिद्धू भोईरनं आणि या स्पर्धेतील हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळते. पहिली नागावचा गावदेवी 12-13चा गोलंदाज डावखू हाताचा लॅपटॉप सीम सिद्धू भोईर. नाम तो सुना होगा, मेरा नाम है सिद्धू. नाना पाटील उत्तम पाडन 11-22. सध्या तुम्ही पाहता शिवसेना शाखा प्रमुख यांच्या माध्यमातून स्पॉन्सर्स केलेला जर्सी मध्ये सध्या टीम नागाव तुम्हाला इन ऍक्शन पाहायला मिळते. बघा तुम्हाला तुमचं नाव करायचं असेल तर अशा जर्सीज तुम्ही टीम नागावला स्पॉन्सर्स करू शकता. नागाव गावाच्या सामाजिक कार्यकर्त्यांसाठी यायला हवं. भरपूर मोठी टीम आहे नागाव, सातत्य भरपूर महत्वाचं आहे. उद्याचा ड्रॉ थोडाच वेळात आम्ही तुमच्यापर्यंत टाकू. अजून एक डॉट बॉल आणि काय गोलंदाजी केली आहे. फक्त खर्च केले धावा 2, विकेट घेतलेत सिद्धून 3 आणि धावफलकावरती धावा 3 ओव्हर मध्ये झाल्यात. या ठिकाणी 22ला विकेट, मैदानावरती गेलेत 5. उद्याच्या मॅचेस आपण पाहता. पहिली मॅच दातिवली ब वर्सेस कोळेगाव ब. दुसरा सामना 5:30 वाजता पहिली मॅच आपण सुरू करतोय, वेळेवरती यायचंय प्रत्येक टीमनं. सेकंड मॅच नितस रवी काठे वर्सेस रोहिंजन प्रसादचा संघ. थर्ड मॅच वाकण ओंकार म्हणजे आमचीच टीम इन ऍक्शन असेल, त्यांना फाईट करेल तुर्भेगाव मोहनची टीम. आणि कनवंश गावदेवी पिसारवे त्यांना फाईट करणारे टीम कोपर. नंतर आकाशदादाचा संघ इन ऍक्शन असेल घिसर बी आणि त्यांना फाईट करेल वल्लभ बी. हेदुटणे सतरंगी स्पोर्ट्स त्यांना फाईट करेल जय भोले आई गावदेवी खिडकाई. धन्यवाद. ऑनलाईन पाहत असाल तर वेळेवरती या 5:30 वाजता संध्याकाळी. उद्या तुम्हाला डोंबिवली विभागातनं कोपर देखील इन ऍक्शन पाहायला मिळेल. सचिन दादा शंभू दादाचा संघ डेंजर टीम आहे. उद्याच्या ड्रॉ मध्ये कोपर सर्वाधिक एक मोठा संघ उद्या तुम्हाला पाहायला मिळेल उद्याच्या लॉट्स मध्ये. श्री गावदेवी क्रिकेट संघ धरणा आयोजित गावदेवी चषक 2024 नव वर्ष आणि जे जे आयुष्यामध्ये तुम्हाला हवं आहे ते सर्व काही मिळो हीच आई भवानी चरणी प्रार्थना. गुलशनला देखील आपण देऊयात शुभेच्छा नवीन वर्षाच्या. गुरुनाथदादा मळेकर यांच्या ठिकाणी शुभागमन झालंय. दिस इज द रिअल डॉन ऑफ धरणा. स्वागत आहे आपलं. रन झालं 22, बनवायचे 23. उसाटणे थांबू शकते का? हो थांबू शकते, क्षमता आहे टीमच्या बॉलिंग डिपार्टमेंट मध्ये. आता समोर बॅटिंग कार्ड वरती तुम्हाला पाहायला मिळेल रोहित, राकेश, सूरज, सिद्धेश, रुद्रमाळी, प्रदेश पाडेला चांगली बॅटिंग लाईन अप. जोगी सारखा षटकारांचा बेताज बादशाह टीम कडे. रवी भोईर आज अतिशय चांगली बॉलिंग करताना दिसला. वेल बोल्ड. चला रॉकी हँडसम पटकन. सकाळी सूरजची मॉर्निंग शिफ्ट आहे राकेश, म्हणजे असं टाइमपास करू नका. सूरजला लवकर जायचंय. सूरज साठी स्पेशल शुभेच्छा आल्यात शिवभक्त कबीर पाटील यांच्याकडनं. ऑल द बेस्ट आलाय सूरजला, त्यांचा जीवलग मित्र. अजूनही मॅच केबी शेट एन्जॉय करतात. विहान जनरेटरचे सर्व
सूरज बॅटिंगला आला आणि त्याने 2 बॉल 2 सिक्स मारले. शिवभक्त कबीर पाटील यांच्याकडनं 11,000 रुपयाचं पारितोषिक आहे सूरज मडवीला. सलामीची जोडी मैदानावरती आली आहे रोहित पाटील राकेश पाटील. आणि जर राकेश किंवा रोहितनं 3 बॉल 3 षटकार मारले तर 5,555 रुपयाचं पारितोषिक आहे कबीर पाटील आणि संदीप दादा पाटील यांच्याकडनं टीम नागावला, जे जमा आमच्या कॉमेंट बॉक्स मध्ये. 3 ओव्हर टार्गेट मैदानावरती पार करायचं. 23 धावेचं 23 इज द टार्गेट. तीन ओव्हर 23 धावेची एक गरज. 3 षटक 23 धावा. सामना जाणार कुठं? नागावला. की टीम सुपर 8 मध्ये क्वालिफाय करेल. उसाटने ऑल द बेस्ट. अनेक वर्ष स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान या नावानं डंका वाजवलाय. उसाटणेच्या टीमनं गोलंदाजी त्यांची ताकद आहे, रन्स छोटा आहेत. उसाटणे नाव मोठं. त्या मोठ्या स्वप्नांसाठी दोन्ही टीम्स मैदानावरती आले. ड्रीम एक आहे आणि अगदी ते कम्प्लीट कोणाचं होईल, कारण संघ दोनात. ऑल द बेस्ट आलं स्पेशली रोहितला, टीम नागावला. रन बॉल डाव मैदानावरती सुरू झाला. पहिल्या बॉल वरती आली आहे सिंगल. मॅच मैदानावरती कुठपर्यंत जाईल? जर पहिल्या ओव्हर्स मध्ये एखादी विकेट आली तर शेवटच्या अंतिम टप्प्यापर्यंत जाईल. कमीत कमी उसाटणे इथनं हे ट्राय करायला हवं. 2.3 पेक्षा जास्त बॉल या रन्स बनवण्यासाठी लावायला हवं. जर तुम्ही हे ट्राय कराल तर मॅच अंतिम बॉल वरती देखील जाऊ शकते. रनआउट. आणि राकेशने केली आहे चूक. आणि कधीही कोणत्याही गोष्टीमध्ये हार तोपर्यंत मानू नका जोपर्यंत डाव संपला नाहीये. इथे बॉल सुटला होता, सहजच रन्स पूर्ण होणार होती आणि अर्ध्या वाटेवरती स्वतःला समर्पण दिलं आणि विकेट मैदानावरती जातीये राकेश पाटीलची. आणि विकेट मैदानावरती कदाचित जर आणि तर मधलं अंतर बनवू शकतीये. कारण महत्वाची मॅच सुपर 8 मध्ये जायचंय तर इथनं चांगलं क्रिकेट तुम्हाला दाखवावं लागेल. रोहित पाटील मैदानावरती उभा आहे. राकेश पाटीलची विकेट डायमंडचा तो शिकार झालाय. न्यू बाटा मैदानावरती पोहोचतो सूरज मडवी आणि सूरज मडवीसाठी कॅश प्राइज. त्यानं लगातार मैदानावरती 2 बॉल 2 षटकार मारले तर त्यांचे जीवलग मित्र कबीर पाटील यांच्याकडनं 11,000 रुपयाचं. थोडा वेळ तांत्रिक बिघाड होता त्यामुळे मात्र जे कनेक्शन होतं ते आपलं तुटलं होतं. इथला षटकार हाफ ट्रॅकर ऑन साइडला फटका बाउंड्री लाईनच्या बाहेर. म्हणून तर आपण म्हणालो तुम्हाला 2 क्वेश्चन पेपर सोडवायचे मैदानावरती रोहित किंवा राकेश आणि जर दोन्यातून एक टिकला
तर मैदानावरती मॅचचा रिझल्ट लागला समजा आणि सध्या राकेश तुम्हाला गिफ्ट मिळाला. रनआउट रोहितला बाद करणं गरजेचं होतं, पण आता त्यानं आपलं काम केलं. आजच्या दिवसामध्ये सर्वाधिक धावा आपण वैयक्तिक पाहिल्या 77 अजय भातुसेच्या बॅटमधनं. तदनंतर जर कोण लिडिंग स्कोरर तर सागर आणि रोहित, जे एकाच या मॅच मध्ये खेळताना दोन्ही प्लस आपल्याला पाहायला दिसतात. टीमची टोटल धावफलकावरती 4 ने पुढे जाते 11. या आकड्यावरती अजूनही प्रवासींना बाकी आहे 12 धावेचा. दिस इज मोमेंट करेशा तो सब मुमकिन. खुलवा टप्प्याचा बॉल, एक सिंगल कंप्लीट झाली आहे. धावफलक 1 ने पुढे जाते. टीमची टोटल धावफलकावरती 12. षटक संपल्या मैदानावरती पहिलं आणि पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावा 12 आहेत. एक गडी बाद. टार्गेट मैदानावरती 23. लजन रन बॉल आता डिफेंड करायच्यात. मैदानावरती टीम गावदेवी उसाटणे क्रिकेट संघाला आणि येणाऱ्या 12 बॉल मध्ये 11 धावा मैदानावरती होतील का, हा देखील सगळ्यात मोठा प्रश्न या मैदानावरती निर्माण झाला. आज धरणा गावाला अभिमान वाटावा असं काम शिवाजी दादा पाटील, नितीन दादा केणी, निहाल दादा ठाकूर, नितेश दादा पाटील यांच्या माध्यमातून केलं. आणि काल शेवटच्या मॅच मध्ये फक्त 18 आल्या होत्या. 19 टार्गेट होतं. आज आलेत मैदानावरती 22, बनवायच्या 23. मोस्ट ऑफ या मैदानावरती सामने चेस होताना आपण पाहिलं. जास्तीत जास्त सामने चेस करताना टीम्स या ठिकाणी जिंकलेत. आज देखील आपण जवळजवळ 6 सामने चेस होताना पाहिलेत आणि 3 मध्ये डिफेंड झाले. त्यामध्ये एकदा 101 आले, एकदा 108 आला आणि एकदा 55 धावा डिफेंड केला. टीम किरवली क्रिकेट संघानं, म्हणून गुलशनला ते व्यवस्थित आठवण एकदम शांतपणे. मला माहिती आहे किरवलीने गेले म्हणून मी त्याला विचारलं कोणी. स्माइल असतं. आणि हा काल पण त्याने 4 वेळा सांगितलं, आज पण 2-3 वेळा. 11 लाख रुपये किरवलीने ग्राउंडला खर्च केलेत. लक्षात ठेवा, आम्हाला गुलशन रोज आठवण देतो. तुमच्याकडे अख्खा रॉयल आहे नानू दादा, काय टेन्शन आहे तुम्हाला. लवकरच आपल्या भेटीचा डील किरवलीची वन ऑफ द बेस्ट अँड वन ऑफ द ब्युटिफुल टुर्नामेंट नाईट क्रिकेट स्पर्धा 5 रात्री आपल्याला पाहायला मिळेल. इथे फटका सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावा आणि स्पर्धेची कालावधी तुम्हाला पाहायला मिळेल 16 जानेवारी ते 22 जानेवारी. 48 संघ, प्रत्येक दिवशी 8 टीम्स. पहिल्या क्रमांकासाठी पारितोषिक आहे 1.5 लाख, दुसऱ्या क्रमांकासाठी 75. टावरवरचे फोकस भरपूर तोडलेत आज रोहितनं. आता एखादा मोठा फटका आला तर सामना फिनिश होईल. धावफलक जाऊन पोहोचला 19 या आकड्यावरती. हारला तरी चालेल, लढायचं मैदानावरती उसाटणे. कारण उसाटणे नाव तितकं छोटं नाहीये की सहजच मैदान सोडल. फाईट करायचे, लढायचं मैदानावरती. बॉल तयार. 11 बॉल 4 ची गरज. यॉर्कर आणि खोदून काढलाय सीमा बाहेर. 4 रीच इन सुपर ए टीम. आई गावदेवी 12-13 नागाव. दिस इज नॉट ओनली नेम, दिस इज ब्रँड ऑफ टेनिस बॉल क्रिकेट. गावदेवी 12-13 नागाव. अभिनंदन. सुपर 8 मध्ये दाखल होणारा हा आपल्याला पाहायला मिळतो संघ चौथा. कालच्या रात्रीमध्ये दाराव त्यांच्या सोबतीनं जीवदानी बामन डोंगरी, विहान मिराज खाडेकर. आजच्या रात्रीमध्ये ओम नर्मदेश किरवली आणि त्यानंतर मिस्का 11, प्रिश्का 11. नाव कठीण आहे जोगी थोडं. सिद्धू भोईर मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा. विकेट हॅट्रिक आणि फक्त 2 धावा ज्यानं खर्च केला. सिद्धू भोईर ठरला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. आणि आदरणीय रवी पाटील सरांचा सन्मान आपण करणार आहोत, जे या स्पर्धेला अलविदा करतील आजच्या रात्रीमध्ये. उद्यापासून उल्वे नोड ते जॉईन करतात. अमरदादा पाटील आणि त्यांच्या टीमची स्पर्धा आपल्या भेटीसाठी उद्या येते. सिद्धू बनलाय मॅन ऑफ द मॅच. चला अभिनंदन. सिद्धूसाठी कॅश प्राइज या ठिकाणी कोणतेही नाहीये. आपण मॅन ऑफ द मॅच देऊया सिद्धूला. आज बकरा हलाल होगा, कारण आज सिद्धूला पार्टी